लोकांना जाणून घ्यायचंय की या वर्षीची जी संक्रांत आहे ती कशावर बसली. पाण्यावर होती. मला संक्रांत पाण्यावर आहे आणि किंक्रांत पाण्यात खालून होती. आई तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या कडूआलीमध्ये मागी गणेश उत्सव आहे. दरवर्षी आम्ही भरपूर धमाल करतो आणि या साईडला बघितलं तर जीवन कडू काका. तर काय बोलशील जीवन कडू काका? बोल. आमच्या कडुवाली मागी उत्सव मंडळ हा आम्ही सुमारे 2019 पासून चालू केलेला आहे. 2019 पासून चालू केलेला आहे. आज किती वर्ष झाली? आत्ता ह्या वर्षी तो 8वा वर्ष चालू आहे आणि हा कार्यक्रम आमचा सर्व कडुवाली, कोणतं एक कुटुंब नाही किंवा कोणता एक ग्रुप नाही, हा पूर्ण कडुवालीचा गणपती म्हणून आम्ही एक पूर्ण कडुवाली एकत्र यावी, सगळ्यांचा एकोपा राहावा ह्या उद्देशाने येथे स्थापन केलेला आहे. आणि तो कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदात सर्व मंडळी इथे सहभाग घेऊन पार पाडतात. तर बघितलं तर या साईडला वैभव दादा आहे. तर वैभव दादा, यावर्षी कोणते कोणते खेळ आहेत? यावर्षी आपण कालच झालेले आहे संगीत खुर्ची संपवलेली आहे. संगीत खुर्ची नंतर आज डबापोडी आणि पोतावडीचा कार्यक्रम घेणार आहोत. आणि छोट्या मुलांचा नाटकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याच्यानंतर फॅन्सी ड्रेस हा चालू होणार आहे. तरी सर्वांनी लाईव्ह राहून व्हिडिओचा आनंद आनंद घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकदम धमाल बघायला भेटणार आहे. आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर बोला गणपती बाप्पा. तर मित्रांनो, तुम्हाला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन करून देतात सिनेमॅटिक शॉटमध्ये. आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन करून घेतले. आता बघितलं तर पलीकडच्या बाजूला लहान मुलांचे खेळ चालू आहेत, डब्बाफोडी. तर काल पण भरपूर खेळ झाले, पण काल का मी व्हिडिओ बनवले नाही. पण आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये मजेशीर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे. आणि या साईडला बघितलं तर सगळी मंडळी आणि आयोने काल चांगलीच बक्षीस मारले. तर आयो काय बोलशील? तर बघा, आयोला पण जरा टेन्शन मध्ये आहे. तर आयोने काल संगीत खुर्चीमध्ये पहिला नंबर काढलेला आहे. पब्लिक बघू शकता आणि या साईडला खेळ चालू आहेत. या साईडला छोटी मंडळी सुद्धा आहे. आणि या साईडला सगळे नाश्ता बनवणारे कंपनी आमची. आणि खरा कार्यकर्ता बघितला तर आमचा महेश काका, पण तो काही कारणास्तव आपल्या ब्लॉगमध्ये आला नाही, गडबडीत आहे. बघितलं तर या साईडला वडापावची तयारी चालू आहे. आणि मामा मस्त की मामा काय घेतला चेचायला? लसूण काय? मिरच्या घेतल्यात चेचायला. आणि मस्त की आता हे डान्स चालू आहे, नंतर होणार मस्त की वडापाव. या साईडला बघितलं तर वडापावची तयारी करताना ओमकार आणि शंकर काका या साईडला. चला त्यांना त्यांचं काम करू द्या आणि आपण जाऊ पलीकडच्या बाजूला. आणि बघितलं तर या साईडला बाबा येते आणि आमचे कडवालेचे खरे म्हणजे हेच आचार्य आहेत, एक नंबर जेवण बनवतात. तर चला जाऊ आपण त्या साईडला. आता
आपापली लहान मुलं सांभाळा. एक असा माणूस इथे येणार आहे तर त्याचा काहीच भरोसा नाही. लहान पोरं सांभाळा. लहान पोरं सांभाळा. चला लवकर चला. लहान पोरं बघू शकता मोबाईल घेणारी पोरं ₹5 टाकतो नाही याच्यात टाकू काय एकनाथी भारूड हा पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात चालायचा, म्हणजे दरवर्षी चालायचा. आपल्या मंदिराजवळ म्हणा किंवा मध्यमाळीमध्ये म्हणा, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा भारूड चालायचा. पण कुठेतरी छान असा काकांनी वेशभूषा केला होता. तर काय वर्ष काका तुम्हाला कशी कल्पना आली? मला पहिली सवय आहे आणि आपल्या हा धोंडपडा गावात भारूड पहिला असाचा 1 नंबरला. ते भारूडाचं आता सगळं बंद झालं आहे, पण एक मी दिंडीच्या स्वरूपात इकडं तिकडं आपला भारूड चालू ठेवलेला आहे आणि भारूड रत्न पुरस्कार पण मला भेटलेला आहे ठाणे जिल्ह्यातून. बरोबर. तर खूप छान 1 नंबर काकांनी आज वेशभूषा केली होती. दरवर्षी ते असेच वेशभूषा नवनवीन तयारी करतात. काका जरा थांबा, नंतर याच्यानंतर काकांचं एक गाणी होईल, त्याच्या आधी एक गाणी होईल दुसरा. तरी सुद्धा मी काकांना एक नम्र विनंती करतो की जो भारूड अगोदर व्हायचा की आताच्या नवीन पिढीला तुम्ही घेऊन करूया. आपण पुढल्या वर्षी एक भारूड आवड असली तर सगळ्यांना घेऊ. आपण आवड पुढल्या वर्षी आपण एक भारूड आवड पाहिजे ठेवू. आवड जर असेल तुम्ही घ्यावं ही तुम्हाला नम्र विनंती. सामान वगैरे सगळं आपल्याकडे आहे, सुद्धा पोरं तयार झालं पाहिजे. पोरं तयार होते. चला धन्यवाद.
दारुगड भैया दारुगड भैया आम्हाला सर्व लोकांना जाणून घ्यायचं आहे की यावर्षीची जी संक्रांत आहे ती कशावर बसली. पाण्यावर होती बघा, संक्रांत पाण्यावर आहे आणि किंक्रांत खालून होती. आई संक्रांत पाण्यावर किंक्रांत पाण्या खालून. लोकांबद्दल काय सांगताव काय. लोकांची भरपूर अडचण आले. एक मिनिट आनंद येते आनंद येते आनंद घ्या आनंद लोकांना ऐका, मोबाईल मुळे लोक रातभर झोपत नाही, त्याच्याबद्दल काय. त्यांनी मोबाईल वापरू नये. आणि मी काय बोलतोय संक्रांतीला काय होणार आहे यावेळेला म्हणा कसला गोवा तू लोक झोपत नाही, त्याच्याबद्दल काय सांगा. लोक झोपल्यावर त्यांना काही दिसणार नाही. लोक झोपल्यावर लोकांना काही नाही दिसणार. बरं, तुमची देवी कोणची आहे. देवी आणि लोक जेवल्यावर लोकांना काही भूक लागत नाही. तुम्हाला नैवेद्य काय. नैवेद्य नवीन वडापाव वडापाव नाही ऐकाय. आणि त्याला औषध काय झोपल्यावर 2 गळे आणि उठायच्या आधी 2 गळे. चला मला आणलं का बरोबर बोलायला घेत नाही. तुमचा बोजा बिस्तारा उचला आणि आता पुढच्या वाटेला निघा. चला चला या वर्षी तुम्ही 1 नंबर भन्नाट असा ड्रेसिंग केलीस. काय बोलते या ड्रेसिंग बद्दल, कशी कल्पना आली तुझ्या मनात? मला खूप आवड आहे. दरवर्षी 1 नंबर तुझे ड्रेसिंग बदल झाले. या वर्षी पण खूप छान होईल. म्हणजे भावाने वगैरे तर ठीक आहे. तो पण थकलेला आहे, जाम चाबूक मारलेला आहे. चल भगिनी भग भुगे भगिनी भागोदरी बदमासे येऊनी ओम बसो. आपल्याचा आत्मा बाहेर निघतो वाटतं. ओम ह्रीं क्लीं ओम फट स्वाहा. कसली पावर आहे भटसो आमध्ये कसं उडतंय. बघल्यात आता ते होणार. आता बघल्यात आता हिंदू झालाय. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा कोलपाडे गावात बिबट्या आलाय. ये इकडं बाहेर काही आहे बघून दे. अरे हे खरोखरच आहे रे. अरे हे बाबा पल 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 हे दांडू खांदा, पहिले दांडू खांदा. जाऊ जाऊ जाऊ. अरे काठीन मरेल काय त्या. अरे बेकार आहे रे ह्यो. त्याला दिसत नाही काय. अरे थकलेला आहे रे तो. अरे चला
वाजत आहे का? वाजत आहे? वाजत आहे? तर मित्रांनो, हे जे तुम्ही आता नमुने कार्टून बघितले ते आमच्या गावातले आहेत. पियुष आहे आणि या साईडला नवीन आणि एक सनीश कडू. तर एकदम भन्नाट टाईमने पण यांचा काय म्हणतात डेकोरेशन केलं होतं म्हणजे लुक. तर तुम्हाला यांच्या प्रत्येकाचे चेहरे दाखवतो जे ओरिजिनल आहेत ते. जर तात्या विंचू जर आपला चेहरा दाखव. हा होता सनीश आणि इकडे नवीन का आणि इकडे बघितलं तर पियुष कडू. बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं सर भरपूर धमाल केली. आणि काय बोलशील नवीन या वर्षी तुम्ही एकदम मस्त आणि म्हणजे आता हे तुम्ही बावले घातलेत म्हणजे काय आतमध्ये तुम्हाला गरम गरम काय झालं काय? हिटिंग जाम आहे. बघू शकता स्पॉन्सर. तर चला तर आता आपल्या समोर होणार आहे दबापुरीचा सामना. होळी चला, रेडी? भिंतीला टिकून राहा. भिंतीला टिकून राहा. नाही तर उपटी पडतील. पाचवी. स्वतःला पहिली पाचवी. पाठीमागे. बघूया राजू त्यांनी पावलं मोजलीत मगाशी. सर्वांनी वा बाजू. तो एकदम बेकार आहे. इकडे या. तो डोक्यात घाललो. तयारी करा. सगळ्यांनी वा बाजू. आलाय बरोबर आलाय. आलू पण घातली तरी डब्यावर लागल पण जोरात घालू नको. घालू दे काय घालते ती. हे नाही चला खेळ संपला. चला बस. पोता पण घेऊन या. पोता घेऊन या आणि याला छोटा रॉकी. पुढचा स्पर्धक आहे दीप्ती तुषार भोईर. चला वा वा वा. देवी आली देवी आशीर्वादी. 4 5 4.5 2.5 2.5 चुकला. वा वा वा. डान्स करीतच चालले. वा वा. 10:30 अरे आयवला मोर्ची आयव टांगऱ्यावरती घे. जाता झाले त्यांनी बसा. तुमची आयव इकडे होती तिकडे नाही या. ती यांच्या आयव आहे. त्यांच्या आयोची लग्न तुमच्या आयो इकडे होती. इकडे या. पुढचा स्पर्धक आहे सई भरत कडू. मशाल घेऊन पुढे पाऊल टाकत आहे. इथं दिसना मशाल पेटलाय. इथं दिसना आमच्या आयोची पोराला काय करणार. आमच्या आयोची लग्न बोलणार काय. जरासा चुकलं. सलोनी लांगी. सलोनी आता पलोनी. पांडापूर फोडला. अरे बाप. काठी भरून द्यायच्या. कोणासाठी नाही तर मस्त डबा फोडायचा. मग काठीच्या 2 तुकडं केलं. आयोनी घालवला बक्षीस लेगीचा. आयोनी घालवला बक्षीस. जरूर बोलायला नको. आयोनी घालवला. माही करू. माही विनय करू. पुढचा स्पर्धक आहे माई विनय करू. हा पण सक्सेसफुल. वा वा वा. कोणी डोका चालवला नाही पण तिने चालवला. डबा बोलला होता. पहिल्या वर्षी आली पण डबा
संगीत खुर्चीमध्ये ज्यांनी प्रथम क्रमांक मिळवला असा दक्ष कडू. नऊ, साडेनऊ, साडेदहा, तर बघितला तर आता मोठा गट सुरुवात झाली आणि सुरुवातच केली आमच्या आईकडून. तर बघूया आई डबा फोडते का नाही. यांना चित्रकर्षी पाठवायला पाहिजे होती. पाऊला मोजून आलेली दिसत. तुम्ही सांगू नका. नाही नाही तुम्ही सांगू नका. चला बक्षीस भेटलेले आहे. गोटा चेचली का काय. पुढचा स्पर्धक आहे. तर बघितलं तर आता काय नंदिनी वहिनी आल्यात. बघूया काय करतात. डबा फोडतात का नाही. तर प्रयत्न तर चांगला आहे. घाला जोर. बघा लागोपाठ 2 बक्षीस जिंकलेले आहेत. बघूया आता वहिनी आल्यात. आणि डायरेक्ट त्यांच्या घरात ठिकऱ्या डबलच्या ठिकऱ्या. अरे फॉल फॉल. इथं डबल डबल आल्यावर पुढचा स्पर्धक प्राची बाबल्या कडू. डबा घ्यायला पुढं. जोर घातले असते आता नशीब. डाबा फोडी हा गेम झाल्यानंतर आता आपण यावर्षी मंडळाकडून एक नवीनच गेम आयोजित केलेला आहे. हात न लावता स्टिकर काढणे. हा नवीनच गेम आहे. यावर्षीच बाजारात आलाय. बघूया आता काय काय करतं त्याच्यावर. स्टिकर काढणे बघा. तर बघूया गाईस यावर्षी नवीनच गेम आहे. बाकी काही भूक मारा कशाने मारा काही बी करा. हा वा वा दक्षिण दक्षिणा जमते. वा वा माय मान आलो. हॅलो मान. हॅलो मान. हॅलो. आलाया देव पुढे 11 रुपया ठेव. आलाया देव पुढे 11 रुपया ठेव. गौरी जिंकले आणि त्याच्यानंतर दुसरा क्रमांक ही आरती करू. गौरी पाहायला लागेल. तिसरा नंबर साठी बघूया. अथर्वला चान्स आहे. अथर्वला चान्स आहे. हात माग. हा दक्षिणा चान्स आहे. दक्षिणा चान्स आहे. नाही हॅलो हॅलो हॅलो. यामध्ये गौरी राजेश कडूचा प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक आलेला आहे महिला मंडळ पृथ्वी द्वितीय विशाल भुईर. आणि तृतीय क्रमांक आलेला आहे दक्ष कडू.
चला धन्यवाद. पुढचा गट तयार राहायचं. चला आता खेळायला सुरू होतात आहे. मोठा गट चला महिलांचा. चला वन अंतर आलाय देवा. वा 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 सर्वांनी थोडा वेळ आरती घ्यायचे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत जाणार आहे. त्याच्यामुळे काय आता आरती होणार आहे. आता की धमाल केली जाऊ आता आरतीला काय आरती झाली आणि मस्त की वडापावची सुविधा आहे. आणि आज वडापावच्या स्पॉन्सर प्राची वहिनी होत्या.
आताच आरती संपन्न झालेली आहे. अल्पकाळ झाल्यानंतर लगेच होम मिनिस्टर हा कार्यक्रम इथे होणार आहे. होम मिनिस्टर मध्ये जी महिला जिंकेल त्या महिलेला गणेशोत्सव मंडळाकडून मानाची साडी म्हणून भेट देण्यात येणार आहे. तरी कोणी हा कार्यक्रम पार पाडल्याशिवाय जाऊ नये. उद्या गणपती बाप्पा मोरया मोरया पुढच्या वर्षी. लवकर या. तर मागाशी होम मिनिस्टर कॅन्सल झालाय आणि आता परत पोरांचे खेळ चालू केले. टॉपचा प्लेअर कोणाकडे आहे सध्या? टॉपचा प्लेअर जीवन कडू आहे पहिला प्लेअर जीवन कडू आका आणि या साईडला नंतर वैभव दा आणि नंतर अनिकेत नाही ना, अनिकेत 2च नंबर होता फक्त. तर अनिकेत भावाने पण मस्त प्रयत्न केला होता पण जाऊ पण 2 नंबर भेटलेत वैभव दादा आणि जीवन कडू. तर बघितलं तर आम्ही आता 5 प्लेअर आहेत. इकडं मंगेश सकाळे काय सुजय आणि इकडं गणेश मी आणि या साईडला कल्पेश दादा. दादा आपली शूटिंग करता 1 2 3 स्टार्ट. कल्प्याचा राहिला शेवटचा चक्कर याची बारी हारच मानली. या साईडला एक सुजय आहे. आम्ही दोघाही हार मानली. मंगेश शक्काने आणि उजारला तरी चालत पण बक्षीस घे. ए पण थांब माग वहिनींना बघ ते प्रश्न पडलाय.
आता मागाशी गेम झाली त्याच्यात फक्त हा बादशाह एकटा जिंकला, बाकी सगळे हार मानले. जाऊ दे बाबा, गणपती बक्षीस चक्कर यावाची बारी आहे. तर चला गाईज, आता आलो आम्ही घरी. वाजले आता रात्रीचे 2. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर असा ब्लॉग आपला मोठा झाला असेल तर चला बाय बाय. भेटू असता पुढच्या ब्लॉगमध्ये.